त्यातील कोणतंही क्षेत्र असो, भाव महत्वाचा आहे. अंतःकरणामध्ये जर भाव जर असेल ना, मग ती समाजसेवा असो की ज्ञानदान असो किंवा राजकारण असो. उत्कृष्ट प्रतीचा राजकारणी व्यक्ती हा राजकारण हा त्याचा भाव असतो. शिक्षण तज्ञ शिक्षण हा गाभा त्याचा भाव असतो. आणि अंतःकरणात ज्ञानदीप लावू जगी हा भाव होता. म्हणूनच ज्ञानदीप लावण्याचं काम या संतांनी केलं. मुलींच्या शिक्षणासाठीचा भाव तळमळ सावित्रीबाई, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या मनात असल्यामुळे कितीही विरोध जरी होत असेल तरी त्यांनी ते काम केलेलं आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते सूर्याप्रमाणे तेजस्वी राहिले. काही काळाची सेकंदाची काही ग्रहणं त्यांच्या जीवनामध्ये आले असतील, परंतु आज सुद्धा ते ज्ञान सूर्य या विश्वाला प्रकाशित करत आहे. मग ही सर्व संत मंडळी सांगते की अध्यात्म विश्व असो किंवा जागतिक कुठलंही तत्व असो, भाव महत्वाचा आहे. आणि जर भाव जर नसेल, भावविरहित जीवन या स्वतःला आणि स्वतःबरोबर विश्वाला घातक असतं. ना ते स्वतःची प्रगती करत, ना ते इतरांची करत. गायीकडं काही कालावधीपर्यंत जाणारं वासरू ते दूध पितं आणि तृप्त होऊन त्याच्या जीवनाचा शरीराचा विकास करतं. पुन्हा वंश वाढण्यासाठी तो प्रयत्न करत राहतो, इतरांच्या उपयोगी पडतं. परंतु अखंड त्या गायीच्या कासेला चिकटलेला गोचे, ना त्याला दूध कळत ना त्याला गायी कळते. परिणामी माऊली ज्ञानोबाला ज्ञानेश्वरीत वर्णन करता की पाहे पाळा दूध पवित्र आणि गोड. त्वचेच्या पदराआड दूधही असतं, रक्तही असतं, परंतु शुद्ध काय आहे अशुद्ध काय हे न जाणणारा किंवा हे जाणण्याचा जो भाव आहे त्या भावाचा अभाव असणारा हा गोचिड शेवटी गोचिडच राहतो. आयुष्यभर रक्त पितो, ना त्या गायीला समाधानानं जगू देत, ना स्वतःची प्रगती कर. आणि ज्ञानोबाला दुसरं उदाहरण सांगतात की का कमलकंदा आणि दरदोरे नांदणूक एकेलेची घरी. एकाच ठिकाणी दोन्ही आहेत. त्या कमलकंदाचा, त्या कमळाच्या गाभ्याचा, त्या परागकणांचा, या कुठल्याही गोष्टीचा तो बेडूक कधीच विचार करत नाही. त्याचा भाव तो नसतोच. त्याचा अख्खं आयुष्य आणि त्याचा भाव हा चिखलाशी निगडीत असतो. म्हणून जवळ कमलकंद असला तरी तो उपाशी राहतो आणि तो काय असेल तो बेडकाशी संबंधित जीवन जगत राहतो. म्हणून त्या बेडकाचा भाव चिखलाप्रती आहे, गोचिडाचा भाव रक्ताप्रती आहे. ते स्वीकारतात, परंतु त्यांचा भाव तिथपर्यंत असल्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये भावविरहित जीवन, अभाविक असं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचं जीवन कशा पद्धतीचं आहे हे सांगत असताना तुकोबाराय सांगतात की तो जन्माला आलेला आहे, परंतु त्याला प्राप्त होणारी गोष्ट, त्याच्यापासून या विश्वाला मिळणारी गोष्ट ही सगळी भावविरहित जीवनाची असल्यामुळे त्या गोष्टीला भाव राहत नाही, किंमत दर्जा राहत नाही. ना त्याचा दर्जा त्या व्यक्तीला कळत, ना त्यानं परिधान केलेल्या गोष्टींना तो दर्जा त्याच्यामुळे प्राप्त होतो. असं हे अभाविक जन यांचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात की कावळ्याच्या गळा मुक्ता फळमाळा तरी काय त्याला भूषण शोभे. अगदी मोत्यांच्या माळा कावळ्याच्या जर गळ्यात जर घातल्या तर त्याला खरंच तो दागिना किंवा अलंकार तो शोभणार आहे का. दुसरं उदाहरण तुकोबाराय देतात की गजा लागे केला कस्तुरीचा लेप तिचे ते स्वरूप काय जाणो. आता दोन्ही गोष्टी, सुगंध कस्तुरीचा गुणधर्म आहे. त्या हातीला काय, त्याच्या सर्वांगाला जर त्याचा लेप केला कस्तुरीचा, खरंच तिचं स्वरूप, तिचा सुगंध तो घेईल काय. बघ योग्य परिस्थितीसाठी टपून बसलेला, इतरांचा घात करण्यासाठी समाधिस्थ असणारा किंवा सोंग घेतलेला असा तो बघ, असा तो बगळा. आणि त्या बगळ्यापुढे तुम्ही किती भावार्थ वचन सांगा,
तो त्यालाही त्रासदायक आहे आणि सांगणाऱ्याला सुद्धा त्रासदायक आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, बघा पुढे सांगे भावार्थ वचन, वाऊगाची सीन होय त्यासी. आणि तुकोबाराय सांगतात की अशाच पद्धतीचे जे काही अभाविक जन आहेत त्यांना तुम्ही उपदेश करायला गेल्याच्या नंतर तो फळाला येत नाही आहे. त्यासी वाया सीन करू नये. त्यांना शिकवायला तुम्ही जाल तर तुम्हालाही त्याचा शीणच होणार आहे. आणि तुम्ही कितीही त्यांना ज्ञान सांगितलं तरी त्यांनाही शीण होणार आहे, तुम्हालाही शीण होणार आहे. प्रसंगी तुम्हाला त्रासच होईल.